रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी बहुत आएगा। ही रचना ज्यांच्यासाठी तंतोतंत लागू पडते असे माननीय रमेशजी खरमाळे सर आज आपल्या सोबत मुलाखतीसाठी असणार आहेत। सर आपलं मनापासून स्वागत। देशाच्या उच्च पातळीवरील असणारे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या छोट्याशा कामाची दखल घेतली आणि खरा संदेश तर हा जे छोटे छोटे काम करतात ह्या व्यक्तींसाठी हा संदेश आहे। हा आनंद मला एकट्यालाच नाही तर मला वाटतं माझं कुटुंब असेल, माझ्यासोबत मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो वन विभागातील आमचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, मी देश सेवा केली 17 वर्ष, त्या देश सेवेतील माझे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी ही खरंच निश्चित आनंदाची बाब आहे आणि फार मोठं प्रोत्साहन आहे तसं सांगायचं गेलं तर आमचा संकल्पना होता की का आपला वाढदिवस आपण पर्यावरणासाठी साजरा करावा। म्हणजे पर्यावरण जर आपल्याला श्वास देत असेल तर पर्यावरणासाठी आपण काम करणं फार गरजेचं आहे। आणि हे जे खोदलं होतं हे आम्ही डोंगर माथ्यावर टॉपवर खोदले होते। सकाळी उठायचं 5ला उठायचं, 5:30 वाजता त्या डोंगर माथ्यावर जायचं आणि 8 वाजेपर्यंत काम करायचं, 8-8:30 पर्यंत। आणि त्याच्यानंतर मग दिवसभर आपली आल्यानंतर आवरून फॉरेस्ट डिपार्टमेंटची माझी नोकरी महाराष्ट्र वन विभागाची त्याच्यामध्ये पूर्ण झुकून द्यायचं। आणि त्याच्यानंतर मी फेसबुकवर त्याची पोस्ट केली। तो फोटो आजही पण फेसबुकवर जर टाकला तर ते ग्राफिक कंटेंट्स म्हणून घेत नाही, फोटो रिजेक्ट केलं जातं। म्हणजे त्या मुलाचा किती भयानक रोग असेल हा, म्हणजे अगदी तोंड एवढं मोठं झालं होतं की त्याला 3 गाठी होते, हे तोंड पुढं होतं आणि साईडला 2 गाठी होत्या, त्याचे पाय अगदी विळ्यासारखे असे वाकडे झालेले। आणि रात्री आम्ही साधारणतः 10-11 वाजेपर्यंत त्या सिलेंडर लावून त्या 3 डेथ बॉड्या बाहेर काढल्या। त्याचं कारण काय होतं की स्थानिकांनी ते उचललेला कचरा त्या विहिरीमध्ये टाकला, प्लास्टिक टाकलं, ते कुजलं आणि त्याच्यापासून मिथेन वायू तयार झाला आणि त्या मिथेन वायूने 3 जणांचे जीव घेतले। ते दगडाची मूर्ती जर घडवायची असेल त्याला कुठेतरी टाकीचे गाव सोसावे लागते। बरोबर, हे होतच राहणार आहे। खोदणं म्हणजे फोड येणारच आहे, चालणं म्हणजे फोड येणारच आहे, उन्हामध्ये काम करणं म्हणजे शरीर काळं पडणंच आहे। ही प्रक्रिया चालूच राहणार आहे, परंतु काम करायचं सोडायचं नाही। प्रत्येक 15 दिवसांनी आपल्या मुलांना बाहेर काढा, कुठेतरी डोंगर रांगेवर फिरायला घेऊन जा, त्यांना निसर्ग कळू द्या, निसर्गाच्या सानिध्यात त्यांना निसर्ग कळू द्या, निसर्गातील पशु पक्षी कळू द्या। माझ्या कुटुंबाने मला आतापर्यंत टोटल सपोर्ट केला, म्हणजे फक्त सपोर्ट नाही केला, तो स्वतःहून काम करण्याची मदत केली। रविवार असेल, शनिवार असेल, मुलं बाबा आम्हाला यायचे, त्यांना म्हटलं नाही की तुम्ही चला, त्यांनी आमचं बघितल्यानंतर मुलं ऑटोमॅटिक म्हणतात की चला आम्हाला लावायचे। कार्बन वाढला की तापमान वाढते आणि तापमान वाढले की त्याच्यामध्ये संपूर्ण निसर्ग डिस्टर्ब होतो। जसं मी वडच प्लांटेशन मध्ये जी झाडं लावली, अक्षरशः या उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये त्या झाडांची पानं डायरेक्ट करपलीत, म्हणजे काळी झाली, तर माणसाचं पुढं काय होईल।